एकदम स्पंजी आणि एकदम रस्सेदार गुलाबजामुन. तुम्हाला वाटत असेल हे हे गुलाबजामुन आहेत खव्याचे, तर हे गुलाबजामुन खव्याचे अजिबात नाही आहेत. तर मी ही गुलाबजामुन कशाने बनवलेली आहेत तुम्हाला मी हा व्हिडिओ मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेला आहे की मी कशापासून बनवलेला आहे. तर मी ही फक्त रताळ्यापासून मी गुलाबजामुन बनवलेले आहे आणि बाहेरलं काहीही साहित्य न वापरता मी हे गुलाबजामुन अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. तुम्हाला पण उपासाला नुसतं रताळ्याची खीर खाऊन किंवा रताळे दुधासोबत खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून पण सांगा. तर सर्वात आधी मी इथं रताळे उकडून घेतलेले आहे थोडंसं मीठ टाकून, जेणेकरून ती चवीला खूप छान लागेल. मी ह्याला छानपैकी असं शिजवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामधलं मी पाणी काढून घेते. घाण 2दा पाण्यानं धुवून घ्यायचं आणि आता त्याची छान असं सर्व साले काढून घ्यायची, जेणेकरून आपल्याला ते पीठ तिंबताना खूप सोपं जाईल. ह्या प्रकारे मी काटा चमच्याने त्याला छान असं तिंबून घेणार आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं होतं की मी महाशिवरात्रीचा व्हिडिओ आता टाकत आहे. 2 व्हिडिओ राहिले होते माझ्या पेंडिंगमध्ये. तर काय विषय होता माहिती आहे का, महाशिवरात्रीच्या दिवशी आणलेले होते रताळे, त्यामुळं साबुदाणा आम्ही खाल्ला आणि रताळे थोडेच राहिले, त्यामुळं आम्ही तसंच रताळे ठेवले. दुसऱ्या दिवशी मी त्याचे असं रताळं घरामध्ये कुणी पण खात नाही, त्यामुळं आईने म्हणले चल मग ह्याचे गुलाबजामुन बनव, जेणेकरून महाग ज्यावेळेस तू गुलाबजामुन बनवली होतीस ती पटकन पार झाले, तसेच आता पण तू गुलाबजामुन बनव जेणेकरून ते खाऊन पार होईल. मग म्हणलं मी हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला पण हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात जर कुणाला जर आवडत नसेल रताळं खायला तर ह्या प्रकारे तुम्ही त्याला गुलाबजामुन बनवून द्या, जेणेकरून तो पण आवडीनं खाईल. तर मी आता ह्या पिठामध्ये घातलेलं आहे मिल्क पावडर, तर जेणेकरून मिल्क पावडर घालणं हे गरजेचं आहे. मिल्क पावडरची दुकानामध्ये बेकरीमध्ये इझिली भेटून जाते तुम्हाला, तुम्ही ती आणून मिल्क पावडरमध्ये टाकू शकता. 1 पॅकेट किंवा 2 पॅकेट जेवढे जास्त तुमचं म्हणजे सामान असेल तेवढं जास्त तुम्ही टाकू शकता. तर मी इथं ह्या प्रकारे एकच पॅकेट, तर माझे फक्त 5-6 रताळे होते म्हणून त्यामुळं मग मी काय केलं माहिती आहे, त्याच्यामध्ये 2 पॅकेटच त्याच्यामध्ये मिल्क पावडर मी ॲड केलेलं आहे आणि वरून काहीही टाकलेलं आहे, मी साखर वगैरे काहीही टाकलेलं नाही, फक्त मिल्क पावडर आणि रताळ्याचा वापर करून मी ही पेढे बनवत आहे. त्याला छान असं तिंबून घ्यायचं पिठामध्ये मिक्स करून आणि ह्या प्रकारे त्याचे छान असे पेढे बनवून घ्यायचे आहेत गोल गोल. जर मिल्क पावडर नसेल तुमच्यापाशी तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा मैदा पण टाकू शकता. बरं, जर तुम्ही जर उपासासाठी जर बनवत असाल तर ह्याच्यामध्ये फक्त मिल्क पावडर टाकणे गरजेचं आहे. मी फक्त हे उपासासाठीच बनवलेलं आहे. मी माग पण 1-2दा केलेले आहेत ह्याचे गुलाबजामुन. तुम्हाला पण ही रेसिपी मी ज्यावेळेस रताळे बनवले त्यावेळेस त्यांना खूपच आवडले. तर चलाच मग आता आपण सर्वात आधी इथं पाक तयार करून घेऊया. तर मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा गिलास मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर मी आता त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर पण टाकणार आहे, जेणेकरून खायला खूप छान लागते. तर अशा प्रकारे मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता एका साईडला आपण हे उकळू द्यायला ठेवायचं आहे बाजूला आणि एका साईडला मी आता तळणीसाठी थोडंसं कढई ठेवून मी त्याच्यावरती तेल टाकणार आहे. तर मी आता कढई घ्यायला गेलेली आहे. आई होत्या मोबाईल धरायला म्हणून मला सर्व सोपं गेलेलं आहे. नाही एकटीसाठी कसं असते माहिती आहे का, एकटीसाठी करणं खूप अवघड असते. त्यावेळेस आई होत्या घरी, ह्यानी होते घरी, म्हणूनच मग मला हा व्हिडिओ करणं झाला आहे. एका दिवशी मी 2 शूट केलेले आहेत व्हिडिओचे. तर अशा प्रकारे मी आता कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये मी तेल टाकणार आहे. तेल असं छान असं गरम झालं की मग आपण मध्ये पेढे सोडून द्यायचे. तर आता आपलं इथं चाचणीसाठी थोडंसं उकळी आलेली आहे, तर त्याला छान असं मी हलवून घेते, जेणेकरून साखर वितळून जाईल. तर अशा प्रकारे आपण आता गॅस बारीक करून सोडलेला आहे आणि आता इकडं तळणीसाठी मी इथं तेल टाकलेलं आहे. पिठाला छान असं तिंबून घ्यायचं, जेणेकरून तुमचे पेढे फुटणार नाही. त्याला छान असं हाताला थोडंसं तूप लावूनच पेढ्याचे गोळे तयार करायचे, जेणेकरून ते छान म्हणजे असं फुटणार पण नाहीत आणि चिरा पण पडणार नाही. जर तुम्ही तूप किंवा तेल लावला ना तर खूप छान होतात तुमचे पेढे. आणि उपासाला जर तुम्ही हे करत असाल तर अगदी उत्तम झालेलं आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्ही करा. एकदा तुम्ही रताळ्याचे गुलाबजामुन करून नक्कीच बघा, खूपच भारी लागतात. एकदा बघू शकता तुम्ही इथं किती छान सोनेरी रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे इथं मी छान असं त्याला तळून घेणार आहे, ब्राऊन होऊन. जसे आपले गुलाबजामुन राहते तसंच ह्याला पण असं तळून घ्यायचं, तशाच सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचं आहे.
तर मी ह्या प्रकारे त्याला लगी हलवायचं नाही, बारीक गॅस करूनच त्याला पेढे सोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच ते आपोआप थोडं वरी आले ना, मग नंतर हलकासा हात घालून आपण त्याला छान असं हलवून घ्यायचं. त्यामुळं ते कसं आहे फुटत पण नाहीत आणि चिरा पण पडत नाही. तर तुम्ही बघू शकता की ते छान असे तळून निघालेले आहेत माझे पेढे. तर ह्या प्रकारे असे त्याला छान असं सोनेरी रंग होऊस तर छान असं त्याला तळून घ्यायचं अशा प्रकारे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट पण करत नाही, व्हिडिओ तर बघत असता, पण नक्कीच कमेंट करून मला सांगा, असू द्या. तर ह्या प्रकारे मी बाकीचे पण पेढे असे तळून घेणार आहे. तुम्ही पण उपासाच्या दिवशी हे नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पेढे टाकताना थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून ते फुटणार नाही. कसं असतं माहिती आहे का, आपण बराच वेळेस गडबडीमध्ये घाईमध्ये करतो, तर हे दमानं करायचं आहे. ह्याला हलक्या रंगानंच त्याची गोळे बनवायचे आहे. तर आता आपलं पाक तयार झालेला आहे. तर मी आता पाकामध्ये छान असे ह्याचे पेढे सोडून टाकणार आहे जेणेकरून ते पाक शोषून घेतील. तर ह्या प्रकारे आता त्याला छान असं मुरू द्यायचं पाकामध्ये. तर काही जणांनी मला म्हणले आहेत की तुमची भाषा अशी गावठी आहे. तर आता आम्ही गावाकडचे आहेत म्हणल्यावर आमची भाषा तर गावठीच राहणार ना हो. किती बी जरी शुद्ध बोललं तरी गावाकडच्या माणसाला कसं आहे शुद्ध भाषा येतच नाही तेवढी. त्यामुळं असू द्या, आता तुम्ही बोललात तुमच्यापर्यंतच राहू द्या आता. तर ह्या प्रकारे आता त्याला छान असं खालून वरून परतून घ्यायचं आहे. तर मी आता थोडंसं झाकून ठेवणार आहे त्याला, म्हणजे ते पाक मुरून जाईल माझा. तर झालेला आहे बघा तयार. तर अशा प्रकारे एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं. तर बघू शकता किती स्पंजी झालेली आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.